अस्थिरता म्हणजे जो आपल्या शरीराचं म्हणा, आपल्या जीवनात, म्हातारपणात जो अस्थिर आहे, म्हणजे आपल्या वेगवेगळ्या आजारांनी तो अस्थिर असतो आणि यौवनपणामध्ये सुद्धा तो स्थिरता असू शकतो. कारण ज्याचं निर्णय आपला ठाम आहे की मला हेच करायचं आहे, माझा प्रत्येक गोष्टीवर फोकस पाहिजे आणि तो मला मिळवायचा आहे, मग त्या गोष्टी जर मनावर घेतल्यात तर माणूस स्थिर राहू शकतो. म्हणून भगवान गौतम बुद्धांचा निर्णय हा काय होता की स्थिर होता की नाही, मला संन्यास घ्यायचा आहे किंवा मला परिव्राजक घ्यायचं आहे आणि मी घरी रिटर्न येणार नाही, मी जंगलामध्ये सुद्धा सुखी राहू शकतो, मला कुठल्याच गोष्टीची आवश्यकता नाही, मला कोणत्याच सुखविलासित गोष्टीची आवश्यकता नाही आहे, मी प्रत्येक ऋतूमध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये मी समाधानी आहे, मी सुखी आहे आणि मला इकडे मी परत रिटर्न येणार नाही, असे तो बिंबिसार राजाला कोण सांगत आहे? भगवान गौतम बुद्ध हे बिंबिसार राजाला उत्तर देत आहे. परंतु मृत्यू आपल्या कलेत इतका कुशल आहे की तो जगाला कोणत्याही काळी आपल्या कयात ठेवू शकतो. त्या अर्थी ज्याला शांततेची इच्छा आहे आणि मृत्यू केव्हाही येईल हे ज्याला माहिती नाही, असा कोणता शहाणा मनुष्य वृद्ध काळाची वाट पाहत बसेल बरे? म्हणजे एखाद्याला जर माहितीच नाही आहे किंवा माहिती असेल की तो कधी मरणार आहे, असं आहे का? कोणाला माहिती आहे का तो कधी मरणार आहे? नाही माहिती. मरण हे कधीही येऊ शकतं, मृत्यू हा कधीही येऊ शकतो. मृत्यूची ही कोणीच वाट बघू शकत नाही. म्हातारपणात पण मृत्यूची वाट कोणी बघू शकत नाही. म्हणून भगवान गौतम बुद्ध म्हणतात, जो पण क्षण आहे तो समाधानामध्ये जगा, सुखामध्ये जगा आणि आपण कधीही मरू शकतो. असं काय बोलतात गौतम बुद्ध? हे काय बोलतात? जीवन मरण हे काय आहे? सत्य आहे. जो जन्माला येतो तो मृत्यू त्याचा होत. कोणी तरुण असो किंवा वृद्ध किंवा बालक असो, त्यांनी करुणेच्या धार्मिक पथावर जाणेच योग्य ठरेल. आणि आपण जे म्हणता की मी यज्ञ करण्यास प्रभावी बनावे कारण ते माझ्या कुळाच्या अनुकूल आहे, तर अशा यज्ञांना माझा नमस्कार, कारण त्यात असह्य प्राण्यांचा वध केला जातो. काय बोलतात भगवान बुद्ध? की मला यज्ञ करणे मान्य नाही, कारण यज्ञामध्ये कसला वध केला जातो? प्राण्यांचा. आणि बुद्धांनी काय सांगितले? प्राणी हत्या करायची नाही. म्हणून मला यज्ञांना काय करतो मी? अशा यज्ञांना माझा नमस्कार. मी हे करू नाही शकत. हे कोणाला सांगतायत भगवान बुद्ध? बिंबिसार राजाला उत्तर देतात, सांगतायत. कारण बिंबिसार राजा काय बोलतो की तू शाक्य कुलाचा आहे आणि तुला हे शोभा देत नाही, तू राजविलासात वाढलेला आहे, तुला महालाचा उपभोग घेतला पाहिजे, तू राजपुत्र आहेस, तू घर सोडून जाऊ नकोस, गृहत्याग करू नकोस, तू तुझे काम सुख, तुझं राजमहालातलं सुख चांगलं खाणं आहे. नवयान धम्मचक्र बुद्ध विहार में आज सभी का तहे दिल से हार्दिक स्वागत, अभिनंदन। ये पंचशील का झंडा लहरा रहा है और सामने अगर मैं बात करूँ गोराई ब्रिज है, और ये सामने की बात करूँ तो यहाँ पर गोराई डिपो है सामने, और वहाँ से राइट मारेंगे तो सीधा बोरीवली स्टेशन आता है। और अगर इधर की मैं बात करूँ तो यहाँ 4 कोप डिपो आता है। जैसे ब्रिज क्रॉस करेंगे आप कांदी वैली में चले जाएंगे। और ये सामने जो दिख रहा है बोधि वृक्ष है, पीपल का पेड़, जो इकलौता पेड़ है जो 24 घंटा शुद्ध ऑक्सीजन देता है। और यहाँ पर देखिए ये सम्राट अशोक का लाट लगा है, माँ के सम्मान में किया भारतवर्ष का निर्माण सम्राट अशोक महान। और यहाँ पर भी एक पीपल का पेड़ है, आप ध्यान से देखें, सम्राट अशोक का लाट दिखाई देगा जी।